नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एजू एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 12 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्र सरकार 2026-27 हे वर्ष कोणाचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्र सरकार 2026-27 हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर महाराष्ट्र सरकार 2026-27 हे वर्ष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणजेच काय तर 200वे जन्म वर्ष म्हणून साजरे करणार आहे. तर मित्रांनो, याचा कालावधी काय असणार आहे? तर 11 एप्रिल ह्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीपासून 2026च्या जयंतीपासून ते पुढच्या जयंतीपर्यंत म्हणजे 10 एप्रिल 2027 पर्यंत हा कालावधी असणार आहे. आणि हे वर्षभर राज्यभर विविध उपक्रमाद्वारे साजरी केली जाणार आहे हे वर्ष. आणि मित्रांनो, 2026-27 ला राज्य सरकारने सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून देखील राबवण्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा केलेली होती. म्हणजेच की काय तर 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून देखील आपण साजरे करणार आहोत. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, बोब संवाद हे AI आधारित प्लॅटफॉर्म कोणत्या बँकेने सुरू केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बँक ऑफ बडोदा. तर मित्रांनो, बोब संवाद हे बँक ऑफ बडोदाने चालू केलेले हे AI आधारित प्लॅटफॉर्म आहे. आता आपण त्याची अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, बोब संवाद हे AI आधारित प्लॅटफॉर्म कोणत्या बँकेने चालू केलेले आहे? तर बँक ऑफ बडोदाने सुरू केलेले आहे. आता हे प्लॅटफॉर्म काय आहे? तर हे प्लॅटफॉर्म 22 भारतीय भाषांमध्ये रिअल टाइम म्हणजेच की तात्काळ संवादाला समर्थन देते. आणि त्याचा उद्देश काय असणार आहे? तर उद्देश आहे की बँक शाखांमध्ये ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील भाषेचे अडथळे दूर करून बँकिंग सेवा अधिक सुलभ समावेशक बनवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर मित्रांनो, हे बोब संवादचं कार्य काय असणार आहे? तर बँकांमधील ग्राहक आणि कर्मचारी यांच्यामध्ये जे भाषेचे अडथळे असतात ते दूर करण्यासाठी हे बोब संवाद प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, या बोब संवादचे पहिल्या टप्प्यामध्ये 250 शाखांमध्ये हा लागू करण्यात येणार आहे. आणि या 250 शाखा कुठे कुठे असणार आहे? तर महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ह्या 250 शाखांमध्ये हे लागू करण्यात येणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. रणसंवाद 2026 सेमिनार कुठे पार पडला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बंगळुरू. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, रणसंवाद 2026 हे त्रिसेवा धोरणात्मक चर्चासत्र बंगळुरू येथे हवाई दल प्रशिक्षण कमांड येथे पार पडले. तर मित्रांनो, याचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उद्घाटन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच की CDS जनरल अनिल चव्हाण यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. आता या रणसंवाद सेमिनारमध्ये काय असतं? तर या सेमिनारमध्ये 2 दिवसीय सेमिनारमध्ये जमीन, समुद्र, आकाश आणि सायबर आणि अंतराळ यासारख्या विविध क्षेत्रातील युद्धांच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा करण्यात आली या रणसंवाद 2026च्या सेमिनारमध्ये. आणि कुठे पार पडली मित्रांनो हे? तर हे बंगळुरू येथे पार पडली. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, आरोग्य वन उपक्रम कोणी सुरू केला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. तर मित्रांनो, आरोग्य वन उपक्रम हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केलेला एक उपक्रम आहे. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया की आरोग्य वन उपक्रम काय आहे. तर मित्रांनो, आरोग्य वन हा उपक्रम कुणी चालू केलेला आहे? तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा आरोग्य वन उपक्रम चालू केलेला आहे. आता या उपक्रमात किंवा प्रकल्पात काय असणार आहे? तर राष्ट्रीय महामार्ग लगतच्या मोकळ्या भूखंडावर औषधी वनस्पतींची लागवड करून जैवविविधता वाढवण्यासाठी हा आरोग्य वन उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हा प्रकल्प काय आहे? तर महामार्गाच्या लगत जी जागा आहे, मोकळा भूखंड आहे, त्यावर औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा हा प्रकल्प आहे आरोग्य वन उपक्रम. आता याचं लक्ष काय असणार आहे? तर या उपक्रमाअंतर्गत 17 भूखंडांवर 67,000हून अधिक औषधी झाडे लावण्याचे नियोजन या आरोग्य वन उपक्रमाद्वारे राबवण्यात येणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, 25वी अखिल भारतीय जल क्रीडा स्पर्धा कुठे आयोजित झाली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तराखंड. अधिक माहिती जाणून घ्या.
तर मित्रांनो 25वी अखिल भारतीय पोलीस जलक्रीडा स्पर्धा कुठे आयोजित होणार आहे? तर ती उत्तराखंडमध्ये आयोजित होणार आहे आणि उत्तराखंडमधील टेहरी तलावावर ही जलक्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे आणि याचे आयोजन कोणी केलेले आहे? तर भारत तिब्बत सीमा पोलीस म्हणजेच की ITBP यांनी या स्पर्धेचे आयोजन कधी केलेले आहे? तर 18 ते 12 एप्रिल या कालावधीत उत्तराखंडमध्ये या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. आता मित्रांनो या स्पर्धेचे वैशिष्ट्य काय असणार आहे? तर या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेत देशभरातील 19 पोलीस संघांचे एकूण 440हून अधिक खेळाडू आणि 52 स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत या भारतीय जलक्रीडा स्पर्धांमध्ये. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, COP33 2028 चे यजमानपद कोणत्या देशाने सोडले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारत. तर मित्रांनो भारताने नुकतेच COP33 या परिषदेचे म्हणजे 2028 ला जी COP33 ची परिषद होणार आहे त्याचे यजमानपद भारताने सोडून दिलेले आहे. आता त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर 2028 मध्ये होणाऱ्या 33व्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेचे म्हणजेच की काय तर COP33 चे यजमानपद भारत या देशाने सोडलेले आहे. तर मित्रांनो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2023 मध्ये दुबई येथे झालेल्या COP28 परिषदेसाठी भारताच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मांडलेला होता. परंतु आता 2026 मध्ये भारताने हे यजमानपद सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता भारताने माघार घेतल्यामुळे काय झालेले आहे तर आता दक्षिण कोरिया हा या परिषदेचे आयोजन करण्यास स्वारस्य असलेला एकमेव देश ठरलेला आहे. त्यामुळे दक्षिण कोरिया COP33 चा यजमान देश असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 एप्रिल. अधिक माहिती जाणून घ्या. आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? तर 12 एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. मित्रांनो आता 12 एप्रिललाच का दिवस साजरा केला जातो? कारण 12 एप्रिल 1961 रोजी सोव्हिएत रशियाचे अंतराळवीर युरी गागारिन यांनी वास्तोक 1 या मोहिमेद्वारे अंतराळात पहिले यशस्वी मानवी उड्डाण केले होते 12 एप्रिलला. त्यामुळे 12 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन म्हणून आपण साजरा केला जातो. मित्रांनो रशियाचे अंतराळवीर युरी गागारिन यांनी 12 एप्रिल 1961 रोजी पहिले यशस्वी मानवी उड्डाण केले होते. त्यामुळे हा दिवस आपण साजरा केला जातो. आता या दिवसाची ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून संयुक्त राष्ट्रांनी 2011 मध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता. तर पहिल्यांदा हा दिवस कधी साजरा केला गेलेला? तर 2011 मध्ये हा आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन साजरा केलेला. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, कर साथी ही AI आधारित वेबसाईट कोणत्या विभागाने सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयकर विभाग. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो कर साथी ही AI आधारित वेबसाईट आणि चॅटबॉट भारत सरकारच्या आयकर विभागाने 2 एप्रिल 2026 रोजी सुरू केलेली आहे. तर मित्रांनो कर साथी AI आधारित वेबसाईट कोणी चालू केली? तर भारत सरकारच्या आयकर विभागाने ही चालू केलेली वेबसाईट आहे. आता या वेबसाईटचा उद्देश काय असणार आहे? तर करदात्यांना प्राप्तिकर संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळावी आणि कर भरण्याची प्रक्रिया सोपी व्हावी यासाठी ही वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो आयकर विभागाची ही कर साथी AI आधारित वेबसाईट काय करणार आहे? तर करदात्यांना प्राप्तिकर संबंधित माहिती आता सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी न मिळता एकाच ठिकाणी ही माहिती मिळणार आहे आणि कर भरण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे या कर साथी AI आधारित वेबसाईटमुळे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणारा भारताचा पहिला कॅप्ड क्रिकेटपटू कोण आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रविचंद्रन अश्विन. अधिक माहिती जाणून घ्या. अमेरिकेच्या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळणारा भारताचा कॅप्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला क्रिकेटपटू पहिला कोण ठरलेला आहे? तर रविचंद्रन अश्विन हा ठरलेला आहे. आणि त्याने कोणत्या संघाबरोबर करार केलेला आहे? तर त्याने 2026च्या हंगामासाठी सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स या संघासोबत रविचंद्रन अश्विनने करार केलेला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक शेवटचा आणि 10वा प्रश्न आहे, जपानी ग्रँड प्रिक्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किमी अँटोनेली. अधिक माहिती जाणून घेऊया. 2026 चे जपानी ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद मर्सिडीजचे ड्रायव्हर किमी अँटोनेली यांनी जिंकलेले आहे. आता त्यांनी सुझुका सर्किटवर 29 मार्च 2026 रोजी झालेली ही शर्यत जिंकून ते एका हंगामात सलग विजय मिळवणारे आणि चॅम्पियनशिप लीडर बनलेले सर्वात तरुण ड्रायव्हर ठरलेले आहेत. तर मित्रांनो किमी अँटोनेली यांनी
सुझुका सर्किटवर 29 मार्च रोजी झालेली शर्यत जिंकून हा विजेतेपद मिळवलेले आहे आणि चॅम्पियनशिप लीडर बनलेले ते सर्वात तरुण ड्रायव्हर देखील ठरलेले आहेत. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 12 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर AGU MPSC आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.